कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. त्याचं आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. कंटिन्युअस म्हणजे चालू, परफेक्ट म्हणजे पूर्ण, फ्युचर भविष्य काळ. चालू, पूर्ण, भविष्य काळ. कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स, चालू, पूर्ण, भविष्य काळ. आणि त्याचा आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. म्हणजे त असेल, वाक्याच्या शेवटी त असेल किंवा त नसेल असे वर्ड्स असतील तर ते कंटिन्युअस फ्युचर टेन्स असतं, बरोबर. तर मग कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये इथे काही काळ असेल, त असेल, त नसेलच्या आधी काही काळ असेल, काही काळ दिलेला असेल, म्हणजे काही टाईम. म्हणजे तो तास असू शकतात, आठवडा असू शकतो, वार असू शकतात, महिना असू शकतो, वर्ष असू शकतं. तर काही काळ. कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये त असेल, त नसेल असतं ना वाक्याच्या शेवटी वर्ड्स. तर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आता आपण बघतोय. कंटिन्युअस फ्युचर टेन्स नाही बघत आहे, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स बघतोय. कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. तर त्याच्यामध्ये त असेल, वाक्याच्या शेवटी त असेल, त नसेल असं असलेल तरी त्याच्या अगोदर काहीतरी काळ असेल, काहीतरी काळ, काहीतरी पिरियड, काहीतरी टाईम. काळ म्हणजे काहीतरी टाईम दिलेला असेल की काही काळापासून, भविष्यात काही काळाच्या मध्ये वगैरे असं, भविष्यात 2 काळांच्या मध्ये किंवा काहीतरी काळ, टाईम दिलेला असेल, टाईम असेल. आणि मग नंतर वाक्याच्या शेवटी त असेल किंवा त नसेल असं असेल तेव्हा ते कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स असतं. तर आता जर आपल्याला नसेल कळलं तर आपण आता पुढे वाक्य बनवूया, तर तेव्हा आपल्याला कळेल. आता जर असं सेंटेन्स लिहिलं, तो 10 तास अभ्यास करत असेल. तर मग कोणत्या पण सेंटेन्सला आपण ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ते ओळखण्यासाठी आपण काय विचारतो, क्रिया करणारा कोण आहे. तर तो अभ्यास करत असेल, तर अभ्यास करणारा कोण आहे, तर तो आहे. तो म्हणजे ही, तर मग तो हा सब्जेक्ट आहे, ही हा सब्जेक्ट आहे, तर मग सब्जेक्ट प्रेझेंट आहे, तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ठीक आहे. तर तो 10 तास अभ्यास करत असेल, तर त असेल असं आलं ना शेवटी, वाक्याच्या शेवटी. तर मग ते काय असतं, कंटिन्युअस फ्युचर टेन्स असतं. पण जर काही काळ असेल, आता इथे दिले 10 तास, हा काळ दिलाय ना, म्हणजे टाईम दिलाय. 10 तास हा टाईम दिलाय, म्हणजेच हा एक काळ दिलाय. तर मग हे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. काळ प्लस त असेल किंवा त नसेल तर मग ते कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स असेल. तर इथे त असेल, त असेल आहे आणि काळ दिलाय 10 तास, तर मग हे काळ प्लस त असेल म्हणजे हे कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. तर ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला काय लिहूया, सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल. विल आपण कोणत्या पण सब्जेक्टच्या नंतर विल लावू शकतो. ही, शी, इट, आय, वी, यू, दे, कोणाच्या पण नंतर आपण विल लावू शकतो. आणि शाल कधी लावू शकतो, आय किंवा वी आय सब्जेक्ट असेल तर त्याच्या बाजूला शाल लावू शकतो, किंवा वी सब्जेक्ट असेल म्हणजे WEV तर त्याच्या बाजूला शाल लावू शकतो. आणि विल आपण सगळ्या सब्जेक्टच्या सोबत लावू शकतो. ही, शी, इट, आय, वी, यू, दे सगळ्या सब्जेक्टच्या बाजूला आपण विल लिहू शकतो. तर विल आणि शालपैकी काय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं. प्लस हॅव बीन. हॅव बीन येणार
आणि मग नंतर वर्ब प्लस ING आणि मग नंतर ऑब्जेक्ट आणि मग त्याच्यानंतर फॉर किंवा सिन्स म्हणजे काळासाठी काळ जो लिहिणार आहे ना आपण ते फॉर किंवा सिन्स किंवा बाय आणि मग त्याच्यानंतर टाईम असं. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही. विल शालमधलं विल वापरलं. आय आणि वीच्या बाजूला शाल लिहू शकतो आणि ही शी इट आय वी यू दे मुलाचं ना मुलीचं ना कोणच्या पण नंतर विल सगळ्यांच्या नंतर लावलं तर चालतं. विल प्रत्येक सब्जेक्टच्या बाजूला लिहू शकतो. तर आपण ही आणि शाल आय आणि वीच्या बाजूला लिहू शकतो आणि आय आणि वीच्या बाजूला विल पण लिहू शकतो कारण विल प्रत्येक सब्जेक्टच्या बाजूला लिहू शकतो. ही शी इट आय वी यू दे मुलाचं ना मुलीचं ना सगळ्यांच्या बाजूला विल लिहू शकतो आणि आयच्या बाजूला पण विल लिहू शकतो, वीच्या बाजूला पण विल लिहू शकतो. तर आपण ही विल शालमधलं सब्जेक्ट घेतलं ही, मग नंतर विल शालमधलं विल घेतलं, मग नंतर हॅव बीन लिहिलं आणि मग त्याच्यानंतर इथे मध्ये प्लस लिहिलंच तरी चालेल. विल शालच्या नंतर हॅव, मग नंतर बीन. विल शालमधलं विल घेतलं, मग नंतर हॅव लिहिलं, मग नंतर बीन लिहिलं जसं फॉर्म्युलामध्ये दिलं आहे आणि वर्ब प्लस ING. वर्ब काय अभ्यास करणे म्हणजे स्टडी ना, स्टडी त्याच ING स्टडिंग. वर्ब प्लस ING अभ्यास करणे म्हणजे स्टडी. तर आता वर्बचे प्लेलिस्ट आहे ना त्याच्यामध्ये आपण दिला अभ्यास करणे म्हणजे स्टडी स्टडीड स्टडीड असं. तर त्याच्यामध्ये 100 वर्ड्स आहेत. तर ते तुम्ही वर्डची प्लेलिस्ट वाचाल तर तुम्हाला कळेल की जे रोजच्या सेंटेन्समध्ये जे वर्ड्स यूज करतात त्यांचं इंग्लिशमध्ये नाव काय आहे, हिंदीमध्ये मराठीमधून नाव काय, हिंदीमध्ये नाव इंग्लिशमध्ये नाव काय आहे आणि त्याचं वर्ब 1 वर्ब 2 वर्ब 3चं फॉर्म काय आहे ते तुम्हाला वरच्या प्लेलिस्टमध्ये समजेल. तर मग आता हे आम्हाला वर्बचं इंग्लिशमध्ये मिनिंग माहीत नाही असा डाऊट नको यायला कारण की वर्बच्या प्लेलिस्टमध्ये जे आपल्या डेली रुटीनमध्ये जे वर्ड्स वापरतात ते 100 वर्ड्स आपण दिलेले आहेत, तेच आपण डेली रुटीनमध्ये बोलताना वापरतो. ही विल हॅव बीन स्टडिंग. आता इथे ऑब्जेक्ट काय दिलेलं नाही आहे म्हणजे काय असं काय एक्स्ट्रा वाक्य काय दिलेलं नाही की कुठे घरी अभ्यास करत असेल का स्कूलमध्ये अभ्यास करत असेल तर ते ऑब्जेक्ट असलं असतं. तर ते ऑब्जेक्ट काय दिलेलं नाही तर मग ऑब्जेक्ट सोडून द्यायचं. मग पुढे काय आहे आपण छोटे छोटे वाक्य याच्यासाठी घेतो कारण की आपल्याला फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करायला सोपं जावं. मग नंतर ऑब्जेक्टच्या नंतर काय आहे फॉर किंवा सिन्स किंवा बाय. तर टाईम आणि पुढे टाईम. तर टाईमसाठी जो पण टाईम म्हणजे जो पण काळ आहे तर त्याच्या पाठी आपण असं आपण असं लिहितो ना म्हणजे आता जर 10 तास आहे तर आपण काय वापरणार फॉर 10 hours असं वापरणार का सिन्स 10 hours वापरू शकतो. पण तरी पण आपण आता इथे फॉर काय पण फॉर घेतलं फॉर आणि मग टाईम 10 तास तर मग 10 hours तर 10 hours. ही विल हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. तो 10 तास अभ्यास करत असेल. ही विल हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. तो 10 तासापासून अभ्यास करत असेल तर मग पासून असतं तर मग सिन्सच लिहिलं असतं आपण. पण जो 10 तास अभ्यास करत असेल तर मग फॉर 10 hours हे जास्त योग्य वाटतं आहे ना. आता जर असं असेल की मॉर्निंगपासून अभ्यास करत आहे तर मग मॉर्निंगच्या अगोदर आपण काय फॉर लिहिणार नाही सिन्स लिहिणार ना सिन्स मॉर्निंग. आता जर असं लिहिलं आहे की तो कालपासून अभ्यास करतोय यस्टरडे
तर मग आपण असं लिहिणार का सिन्स येस्टरडे, फॉर येस्टरडे? नाही ना, सिन्स लिहिणार, सिन्स. सिन्स येस्टरडे म्हणजे कळालं कुठे सिन्स वापरायचं, कुठे फॉर वापरायचं ते पण कळायला पाहिजे. आता आपण असं बोलतो की तो मॉर्निंगपासून अभ्यास करत असेल, तर मग फॉर तर मग सिन्स मॉर्निंग असं लिहिणार ना, का असं लिहिणार फॉर मॉर्निंग? नाही, सिन्स मॉर्निंग लिहिणार. आता आपण जर असं बोलतो तो कालपासून अभ्यास करत असेल, तर मग सिन्स येस्टरडे असं लिहिणार ना, काय फॉर येस्टरडे असं लिहिणार नाही. तर म्हणजे पर्टिक्युलर पॉईंट असेल ना, तर आपण सिन्स वापरायचं. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट काय दिला आहे की कधीपासून करतो आहे, तर मग ते सिन्स वापरायचं. आणि जर का असं असेल की तो 2 तास अभ्यास करत असेल, 2 hours, तर मग सिन्स 2 तास अभ्यास करत असेल तर मग फॉर 2 hours. आणि 2 तासापासून अभ्यास करत असेल, 2 तास करत असेल, तर मग आपण लिहिणार काय 2 hours, फॉर 2 hours. आणि जर असं लिहिलं 2 तासापासून, पासून वर्ड आला ना, तर मग असं लिहू शकतो सिन्स 2 hours. पासून वर्ड आला ना, तर मग आपण सिन्स वापरू शकतो. पण आता जर मी असं बोलतोय की मी सकाळपासून अभ्यास करतोय, तर मग सिन्स मॉर्निंग येणार ना, फॉर मॉर्निंग नाही येणार. कालपासून अभ्यास करतोय तर सिन्स येस्टरडे येणार, फॉर येस्टरडे नाही येणार. तर मग फॉर कुठे वापरायचं, सिन्स कुठे वापरायचं? किंवा जर आता जर मी लिहिलं की मला तो 2022 पासून अभ्यास करत आहे, तर मग सिन्स 2022 असं येणार ना, फॉर 2022 असं थोडी लिहिणार. तो 2022 पासून अभ्यास करत असेल, तर मग सिन्स 2022 असं येणार, फॉर 2022 असं नाही येणार. तो उद्यापर्यंत येत असेल, तर मग बाय टुमारो असं बाय वापरायचं. किंवा तो उद्यापर्यंत किंवा तो सकाळपर्यंत येत असेल, तर मग काय लिहिणार, बाय मॉर्निंग. तर असं कुठे बाय वापरायचं, कुठे सिन्स वापरायचं, कुठे फॉर वापरायचं, ते पण आपल्याला समजायला पाहिजे. आता जर असं लिहिलं आहे की तो 1 आठवडाभर अभ्यास करत असेल, तर मग फॉर अ वीक. जर तो लिहिला तो 1 महिनाभर, तो 2 महिने अभ्यास करत असेल, तर फॉर 2 months. आणि जर असं असेल की तो 2 महिन्यापासून अभ्यास करत असेल, तर सिन्स पासून असेल तर सिन्स 2 months. आणि तो 2 महिने अभ्यास करत असेल तर फॉर 2 months. आणि 2 महिन्यापासून तर सिन्स 2 months असं. आता तो खूप वेळापासून अभ्यास करत असेल, तर फॉर अ लॉंग टाईम. तो काही काळासाठी अभ्यास करत असेल, तर फॉर अ व्हाईल. तो संध्याकाळपर्यंत येईल, तर बाय द इव्हनिंग. तो संध्याकाळपर्यंत येत असेल तर बाय द इव्हनिंग. तो दुपारपर्यंत येत असेल किंवा तो 4 वाजेपर्यंत येत असेल, तर बाय 4 o'clock.
असं. म्हणजे कुठे सिन्स वापरायचं, आता तो 2022 पासून करत असेल तर सिन्स 2022. तो संडेपासून येत असेल तर सिन्स संडे. असं. म्हणजे कुठे सिन्स वापरायचं, कुठे बाय वापरायचं, कुठे फॉर वापरायचं, ते पण आपल्याला प्रॅक्टिस असायला पाहिजे असे वाक्य बनवताना. तर आता आपण हे वाक्य घेतलेलं ना, तो 10 तास अभ्यास करत असेल तर असेल आणि काळे 10 तास, तर मग ही विल हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. तो 10 तास अभ्यास करत असेल. आता ह्याचा आपण निगेटिव्ह करूया. निगेटिव्ह, तो 10 तास अभ्यास करत नसेल. तो 10 तास अभ्यास करत नसेल. तर मग सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स किंवा बाय प्लस टाईम. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही. विल शालमधलं विल घेतलं. विल सगळ्यांच्या सब्जेक्टच्या बाजूला चालतं ना, म्हणून ही विल. शाल आय आणि वीच्या बाजूला लिहितात जास्त करून. ही विल हॅव बीन. विल शालमधलं विल घेतलं, हॅव जसंच्या तसं लिहिलं, बीन जसंच्या तसं लिहिलं. नंतर वर्ब प्लस ING, वर्ब आहे स्टडी करणे, तर स्टडी प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय दिला आहे का, तो 10 तास अभ्यास करत. हां, हे निगेटिव्ह आहे ना, तो 10 तास अभ्यास करत नसेल. ही विल. विल शालच्या नंतर आहे ना नॉट लावायचं. तर विल शालपैकी विल घेतलं ना आपण, तर त्याच्यानंतर नॉट लावायचं. ही विल नॉट हॅव बीन स्टडिंग. विल किंवा शालच्या नंतर नॉट लावायचं आणि मग हॅव बीन जसंच्या तसं लिहायचं. तसं ही विलच्या नंतर आपण नॉट लावलं आणि मग त्याच्यानंतर हॅव बीन स्टडिंग ते लिहिलं. आता ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट आहे ना, वर्ब प्लस INGच्या नंतर ऑब्जेक्ट दिला आहे. तर ऑब्जेक्ट काय आहे, तो 10 तास अभ्यास करत नसेल तर कुठे, घरी किंवा स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये का ट्युशनमध्ये कुठे अभ्यास करत नसेल. तर ते ऑब्जेक्ट काय दिला आहे का इकडे, नाही दिलं. तर मग म्हणून आपण ऑब्जेक्ट नाही लिहिलं. ऑब्जेक्टला सोडून. ऑब्जेक्ट दिला असेल तर लिहिलं असतं, ऑब्जेक्ट नाही दिला तर मग नाही लिहिला. आपण छोटे सेंटेन्स ह्याच्यासाठी करतो कारण की आपल्याला सोपं जायला. तर ही विल नॉट हॅव बीन स्टडिंग. मग नंतर फॉर सिन्स बायमधलं काय येतं, 10 तास ना, आणि फॉर सिन्स बायच्या नंतर काय टाईम दिला आहे ना, तर मग टाईम 10 तास आहे. तर मग तो 10 तास अभ्यास करत असेल म्हणजे फॉर 10 hours. फॉर वापरायचं, फॉर 10 hours. ही विल नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. तर ते आपण जरा नीट लिहूया इथे. ही विल नॉट, हे नॉट आपण इथे वरती लिहिलेलं ना, ते नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. आता आपण ह्याचं क्वेश्चन पॉझिटिव्ह करूया. क्वेश्चन पॉझिटिव्ह कसं आहे, तो 10 तास अभ्यास करत असेल का. मग विल
किंवा शाल ते पहिलं येणार ना. मग त्याच्यानंतर सब्जेक्ट, मग त्याच्यानंतर सब्जेक्टच्या बाजूला नॉट. पहिला आपण पॉझिटिव्हमध्ये सब्जेक्ट पहिलं घेतो, विल शाल नंतर लिहितो ना. पण क्वेश्चन विचारताना विल शाल आधी लिहायचं, विल किंवा शाल आधी लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्टच्या नंतर नॉट. नॉट नाही, नॉट क्वेश्चन निगेटिव्हमध्ये. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह करतो आहे ना, तर विल शाल. तर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये आपण सब्जेक्ट पहिलं लिहितो, मग विल शाल लिहितो. तर क्वेश्चन विचारताना विल शाल आधी लिहायचं, मग सब्जेक्ट लिहायचं. आणि मग सब्जेक्टच्या नंतर काय आहे, मग ते हॅव बीन. हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस फॉर किंवा सिन्स किंवा बाय. मग त्याच्यानंतर टाईम लिहायचं. तर मग विल शालपैकी विल घेऊया. सब्जेक्ट आहे ही, मग नंतर हॅव बीन, वर्ब आहे स्टडी प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. इथे काय दिलं नाही ना, तो 10 तास अभ्यास करत असेल का, कुठे घरी अभ्यास करत असेल वगैरे, असं काय ऑब्जेक्ट काय दिलं नाही आहे. घरी अभ्यास करत असेल का, स्कूलमध्ये अभ्यास करत असेल का, ते ऑब्जेक्ट असलं असतं, घर किंवा स्कूल. तर मग ते ऑब्जेक्ट काही ते दिलं नाही, तर मग ऑब्जेक्ट नाही लिहायचं. आणि मग ऑब्जेक्टच्या नंतर मग काय आहे, फॉर सिन्स बाय, त्याच्यातलं काहीतरी वापरायचं. आणि मग पुढे टाईम आहे. टाईम काय आहे, 10 तास आहे. तर 10 तासासाठी काय वापरू शकतो, फॉर 10 hours. तो 10 तास अभ्यास करत असेल का, विल ही हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. झालं. आता याचा आपण क्वेश्चन निगेटिव्ह करूया. इथे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की विल आणि हॅवच्या मध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायचं. सब्जेक्ट क्वेश्चन विचारताना, हे बघा, विल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिला ही, क्वेश्चन विचारताना. आता क्वेश्चन निगेटिव्ह, तो 10 तास अभ्यास करत नसेल का. मग आता क्वेश्चन आहे, तर आपण विल शाल ते पहिलं लिहितो ना, आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहितो. आणि आता निगेटिव्ह आहे, क्वेश्चन निगेटिव्ह आहे, तर मग सब्जेक्टच्या नंतर नॉट येणार, आणि मग त्याच्यानंतर हॅव येणार, मग त्याच्यानंतर बीन येणार, आणि मग त्याच्यानंतर वर्ब प्लस ING येणार, आणि मग नंतर ऑब्जेक्ट येणार, आणि मग नंतर ते फॉर किंवा सिन्स किंवा बाय येणार, आणि मग त्याच्यानंतर टाईम येणार. म्हणजे हे बघा, विल शाल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिलं, बरोबर, आणि सब्जेक्टच्या बाजूला आपण नॉट लिहिलं, असं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन निगेटिव्ह आहे ना. तर मग आता बघा, विल शालपैकी विल घेतला आपण, कारण की आय आणि वीच्या अगोदर शाल लावतात. तर मग ही शी, आता ही तो म्हणजे ही आहे ना, तर मग विल घेतलं. विल ही, सब्जेक्ट घेतला ही, मग नंतर नॉट आहे ना, सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं, कधी पण सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं क्वेश्चन विचारताना. क्वेश्चन विचारताना, निगेटिव्ह क्वेश्चन विचारताना सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहायचं. आणि मग नंतर हे हॅव बीन जसंच्या तसं, आणि वर्ब आहे स्टडी करणे, स्टडी अभ्यास करणे म्हणजे स्टडी प्लस ING, स्टडिंग आहे ना. मग नंतर ऑब्जेक्ट इथे काय दिला आहे का, की तो कुठे स्कूलमध्ये अभ्यास करत होता का, घरी अभ्यास करत असेल का, स्कूलमध्ये अभ्यास करत असेल, तर स्कूल वगैरे काय घरबीर काय असतं तर ते ऑब्जेक्ट असलं असतं. तर ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही आहे, तर मग ऑब्जेक्ट नाही लिहायचं. मग नंतर फॉर सिन्स बायमधलं प्लस टाईम काय 10 तास, तर मग 10 तासाच्या आधी हे फॉर सिन्स बायमधलं काय लिहिणं, फॉर 10 hours. 10 तास म्हणजे 10 hours, तर
तर त्या टाईमनुसार हे फॉर सिन्स बायमधलं काहीतरी लिहायचं. तर मग फॉर 10 hours. आणि मग क्वेश्चन मार्क. ही नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. तो 10 तास अभ्यास करत नसेल का? विल ही नॉट हॅव बीन स्टडिंग फॉर 10 hours. आता बघा, विल आणि हॅवच्या मध्ये आपण हा सब्जेक्ट लिहिला ही, आणि हा क्वेश्चन निगेटिव्ह आहे म्हणून सब्जेक्टच्या बाजूला नॉट लिहिलं. ठीक आहे. मग नंतर हे विल आणि हॅव झालं ना, हे विल आणि हॅव, मग त्याच्या बाजूला आहे बीन आहे ना, आणि मग वर्ब प्लस ING, आणि मग सिन्स ऑब्जेक्ट काय ते दिलं नाही म्हणून ऑब्जेक्ट नाही लिहिलं. फॉर सिन्स म्हणजे काय, स्कूलमध्ये घरी अभ्यास करत होता का, स्कूलमध्ये अभ्यास करत असेल तर ते ऑब्जेक्ट असलं असतं. तर ते इकडे दिलं नाही, वाक्य एवढं मोठं नाही आहे, तर मग वाक्यात दिलं नाही तर मग ते नाही लिहिलं. मग फॉर सिन्स बाय ते टाईमनुसार ओळखायचं. टाईम काय आहे, तर टाईम आहे 10 hours. तर मग 10 hoursला तो 10 तास अभ्यास करत नसेल का, तर मग फॉर 10 hours असेल. तो 10 तासापासून अभ्यास करत नसेल का असं असलं असतं तर सिन्स 10 hours पण चाललं असतं. पासून आलं ना, पर्टिक्युलर काळापासून, तर मग पासून हा शब्द आला तर मग सिन्स वापरू शकतो आपण असं. तर मग आता आपण हे एक केलं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. तर असं ना तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये अजून 5 सेंटेन्स बनवा. वेगळे वेगळे सब्जेक्ट घ्या आणि वेगळे वेगळे वर्ब वापरा आणि 5 प्रकारचे वर्ब वापरून 5 सेंटेन्स बनवा. तर आता आपण सेंटेन्स बनवू शकतो 5. तो सकाळपर्यंत काम करत असेल. ही विल हॅव बीन वर्किंग बाय मॉर्निंग. तो सकाळपर्यंत काम करत नसेल. He will not have been working by morning. तो सकाळपर्यंत काम करत असेल का? Will he have been working by morning? तो सकाळपर्यंत काम करत नसेल का? Will he not have been working by morning? अजून एक सेंटेन्स बघूया. ती 2 वाजेपर्यंत गात असेल. She will have been singing by 2 o'clock. ती 2 वाजेपर्यंत गात नसेल. She will not have been singing by 2 o'clock. ती 2 वाजेपर्यंत गात असेल का? Will she have been singing by 2 o'clock? ती 2 वाजेपर्यंत गात नसेल का? Will she not have been singing by 2 o'clock? अजून एक सेंटेन्स घेऊया. तो कालपासून येत असेल. ते कालपासून येत असतील. They will have been coming since yesterday. ते कालपासून येत नसतील. They will not have been coming since yesterday. ते कालपासून येत असतील का?
विल दे हॅव बीन कमिंग सिन्स यस्टरडे, ते कालपासून येत नसतील का. विल दे नॉट हॅव बीन कमिंग सिन्स यस्टरडे. असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह असं करायचं. आता आपण 3 सेंटेन्स बनवले ना, आता अजून एक चौथा आणि 5वा सेंटेन्स बनवूया. तो 1 महिन्यापासून धावत असेल. ही विल हॅव बीन रनिंग सिन्स 1 month. सिन्स अ मंथ लावलं तरी चालेल किंवा सिन्स 1 month लिहिलं तरी चालेल. तो 1 महिन्यापासून धावत नसेल. ही विल नॉट हॅव निगेटिव्ह. ही विल नॉट हॅव बीन रनिंग सिन्स 1 month. तो एक क्वेश्चन पॉझिटिव्ह, तो 1 महिन्यापासून धावत असेल का. विल ही हॅव बीन रनिंग सिन्स अ मंथ. तो 1 महिन्यापासून धावत नसेल का. ही विल नॉट विल ही क्वेश्चन निगेटिव्ह ना, तो 1 महिन्यापासून धावत नसेल का. विल ही नॉट हॅव बीन रनिंग सिन्स अ मंथ किंवा सिन्स 1 month. विल ही नॉट हॅव बीन रनिंग सिन्स अ मंथ. अजून एक सेंटेन्स बघूया. तो पुढच्या वर्षी शिकत असेल. ही विल हॅव बीन लर्निंग फॉर नेक्स्ट इयर. तो पुढच्या वर्षी शिकत नसेल. ही विल नॉट हॅव बीन लर्निंग फॉर नेक्स्ट इयर. नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, तो पुढच्या वर्षी शिकत असेल का. विल ही हॅव बीन लर्निंग फॉर नेक्स्ट इयर. नंतर क्वेश्चन निगेटिव्ह, तो पुढच्या वर्षी शिकत नसेल का. विल ही नॉट हॅव बीन लर्निंग फॉर नेक्स्ट इयर. अशा प्रकारे तुम्ही 5 सेंटेन्स बनवा मराठीतून. वेगळे सब्जेक्ट वापरा. ही, शी, इट, आय, वी, यू, दे, मुलाचं नाव, मुलीचं नाव, आणि वेगळे वर्ड्स वापरा. 5 सोपे वर्ड्स वापरू शकताय. धावणे, हसणे, नाचणे, गाणे, बसणे. किंवा वर्बच्या प्लेलिस्टमध्ये 100 वर्ब्स दिले, त्याच्यातून कोणते पण 5 वर्ब घेऊन 5 सेंटेन्स मराठीत बनवू शकता. प्रत्येक सेंटेन्सला असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. त्याच्यामध्ये फॉर्म्युला पुट करा आणि मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. जसं आपण पहिलं पॉझिटिव्हचं केलं तसं पॉझिटिव्हचं करा, नंतर निगेटिव्हचं करा, मग क्वेश्चन पॉझिटिव्ह करा, मग क्वेश्चन निगेटिव्ह करा. आणि असं कमीत कमी 5 सेंटेन्स बनवा. प्रत्येक फॉर्म्युला 5 सेंटेन्स म्हणजे 52 फॉर्म्युलावरती तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे.